नमस्कार, मी अर्चना कुलकर्णी. मनसंवाद, संवाद मनाशी मनाचा यामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण मेंदू बद्दल माहिती आज जाणून घेणार आहोत. मागील भागात आपण पाहिलं की मन कुठं असतं तर मेंदूमध्ये असतं. तर मेंदूची कार्यप्रणाली आणि रचना आज आपण समजून घेणार आहोत. मेंदू हा माणसाचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. खरं तर सगळेच अवयव हे महत्त्वाचे आहेत, पण मेंदू हा वेगळा कसा आहे हे आपण पुढील उदाहरणावरून समजून घेऊया. आता डोळ्यांनी आपण जेव्हा सगळेजण एखादं चित्र पाहत असतो तेव्हा त्या चित्राकडे पाहताना त्याचा आकार, रंग हा सर्वांना एकच दिसत असतो. किंवा कानाने जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा त्याचा स्वर, ताल, लय हे आणि ते गाणं कोणतं आहे हे सर्वांना तेच ऐकू येतं. पण मेंदूच्या बाबतीत मात्र तसं नाहीये. एखादी घटना, प्रसंग याकडे प्रत्येकाचा मेंदू वेगळ्या दृष्टीने पाहत असतो आणि विचार करत असतो आणि त्याप्रमाणे प्रतिक्रिया देत असतो. म्हणूनच म्हटलं जातं ना, व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि याचमुळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर आपण मेंदूची कार्यप्रणाली कशी आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर मेंदूमध्ये हजारो पेशी असतात, त्याला न्यूरॉन्स असं म्हटलं जातं. तर ते न्यूरॉन्स एकमेकांना असे जोडलेले असतात आणि त्यामधून केमिकल्स नैसर्गिकरित्या तयार होत असतात आणि त्यावरतीच आपलं मानसिक आरोग्य अवलंबून असतं. तर आपण जेव्हा चिडतो, आपण रागावतो, अस्वस्थ असतो, किंवा आपण शांत असतो, किंवा आपण एखाद्याशी आपला प्रेम असतं किंवा प्रेमभावनेने आपण एकमेकांकडे पाहत असतो, किंवा मैत्री किंवा एखाद्याशी वेवलेंथ मॅच होत असते, तेव्हा वेगवेगळे केमिकल्स आपल्या मेंदूमध्ये कार्यरत असतात आणि ह्याचा बॅलन्स असणं म्हणजे मानसिक आरोग्य राखणं आहे. तर ह्याचा जेव्हा इनबॅलन्स होतो तेव्हा डिसीजची सुरुवात होते आणि मानसिक व्याधी ह्या जडू लागतात. तर यासाठी आपण आपल्या ह्या इनबॅलन्स न होऊ देता बॅलन्स कशा राहतील हे आपण पुढील भागात तर पाहणार आहोतच. पण जेव्हा हे नैसर्गिकरित्या तयार होण्याची क्षमता मेंदूची कमी होते तेव्हा मानसोपचार तज्ज्ञ काय करतात, औषधं, गोळ्या देऊन ते केमिकल्स बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचं मानसिक आरोग्य राखण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या औषध गोळ्यांपासून आपण दूर कसं राहावं, आपलं जीवन आनंदी, सुखी, समाधानी कसं ठेवावं हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. आणि मेंदूचे आणखीन काय भाग आहेत हे देखील आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या या मॉरल सपोर्टमुळेच आपलं हे यूट्यूब चॅनल पुढे नेणं मला सोयीचं ठरणार आहे. धन्यवाद.